अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। वन्दे देव उमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवन्निनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करं। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री भवानी शंकर भगवान की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। आज श्रावण महिन्यातला सगळ्यात पहिला सोमवार अर्थात श्रावण सोमवार आणि तदनिमित्ताने सर्वात प्रथम या श्रावण सोमवाराच्या सर्व भावी भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वच जण शिव उपासना करत असतो। त्याच शिवतत्वाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। शिव म्हणजे काय? आपण शंकर, महादेव, महेश्वर, उमापती अशा अनेक नावांनी भगवंताच्या स्वरूपाला जाणतो, पण शिवतत्वाची नेमकी व्याख्या काय? आजचा आपला हा विषय आहे। एक आपली सामान्य धारणा आहे की कैलास पर्वतावर ज्यांचा निवास आहे, माता पार्वती ज्यांच्या पत्नी आहेत, गणेशजी, कार्तिक स्वामी ज्यांचे पुत्र आहेत, नंदी ज्यांचं वाहन आहे, आणि व्याघ्रचर्म गजचर्म धारण करणारे, भस्म लेपन करणारे, ज्यांच्या मस्तकावरती जटांचा भार आहे, गंगा विराजमान आहे, ज्यांनी आपल्या जटांमध्ये गंगा धारण केली आहे, जे नेहमी करता भूतगणांनी वेष्टीत असतात, सर्प हे ज्यांचं अलंकार आहे, त्रिशूल ज्यांच्या हातामध्ये आहे, डमरू हे ज्यांचं वाद्य आहे, असं जे स्वरूप आहे त्यांना आपण शंकर असं समजतो। खरं तर हे भगवंताचं एक सगुण साकार स्वरूप आहे। शिवतत्व जे आहे हे शिवतत्व निर्गुण निराकार स्वरूपाशी संबंधित आहे। शिव म्हणजे निर्गुण निराकार। शिव अर्थात शिवाचा अर्थ असा आहे की एक सामान्य भाषेतून जर आपण विचार केला तर जसं आपण एखाद्याला स्पर्श करणे म्हणजे शिवणे असं म्हणतो, तसं आत्मस्वरूप खरं तर ज्याला प्रकृती शिवू शकत नाही असा प्रकृतीच्या परे असलेलं जे तत्व आहे त्याला शिवतत्व असं म्हणतात। शंकर हे भगवंताचं शिवस्वरूपाचं एक सगुण स्वरूप आहे। या शिवतत्वापासून ज्याला आपण परात्पर परब्रह्म असं म्हणतो, त्या परब्रह्म्यातूनच जगत निर्मिती, जगत पालन आणि जगत संहार ही रजसत्व आणि तमगुणयुक्त त्रिगुणात्मक सृष्टीची कार्य करण्यासाठी या ठिकाणी शिवतत्वापासून जे सगुण स्वरूप प्रगट झालं, त्या शिवतत्वापासून जो रजगुण उत्पन्न झाला, त्या रजगुणापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली, सत्वगुणापासून श्रीहरी विष्णूंची निर्मिती झाली आणि तमगुणापासून रुद्रदेवांचं प्रागट्य झालं। या तीनही शक्तींना ज्यांनी सृष्टीचा कार्यभार चालवण्यासाठी निर्माण केलं किंवा ज्यांच्यापासून हे या पृथ्वी तलावरती किंवा या ब्रह्मांडामध्ये या सगुण स्वरूपामध्ये ह्या शक्ती विग्रहित झाल्या,
त्या शक्तींचं, या त्रिगुणात्मक शक्तींचं जे मूळ स्थान आहे किंवा जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपाला शिव असं म्हणतात. म्हणून शिवतत्व हे मुळात निर्गुण निराकार स्वरूप आहे, ज्योतिर्स्वरूप आहे. ज्योतिर्स्वरूपामध्ये शिवतत्व प्रगट झालं आणि त्या शिवतत्वापासनं ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप त्रिगुणात्मक सृष्टीचं कार्य करण्यासाठी हे भगवंताचे सगुण साकार स्वरूप प्रगट झाले. म्हणून शिवतत्व आणि शिवतत्वाची असलेली शिवाशक्ती अर्थात तीच परब्रह्म परमेश्वरी माहेश्वरी शक्ती असं तिला म्हणतात. तिथूनच प्रकृती आणि पुरुषाचा उद्गम झाला. प्रकृती अर्थात आपल्याला दिसणारी ही संपूर्ण दृश्यमान सृष्टी, जे जे दृष्टीला दिसतं ते सर्व स्वरूप म्हणजे प्रकृती स्वरूप आहे. आणि या प्रकृतीला चालवणारं जे अदृश्य स्वरूप आहे, ज्याला ब्रह्मस्वरूप म्हणतात, म्हणजे या प्रकृतीच्या कणाकणामध्ये जे विराजमान आहे त्या स्वरूपाला परब्रह्म असं म्हणतात. तेच शिवतत्व आहे. शिव म्हणजे काय तर प्रकृती आणि पुरुषाचं समन्वयित स्वरूप. प्रकृती आणि पुरुषांचंही मूळ आद्य स्वरूप म्हणजे शिवस्वरूप आहे. या शिवतत्वापासूनच संपूर्ण सृष्टी सगुण साकार झाली. ज्याप्रमाणे जलाचा विचार जर आपण केला तर जलामध्ये विद्युत आहे. विद्युतचा जर आपण विचार केला तर विद्युत जी आहे ती विद्युत न दिसणारी शक्ती आहे. विद्युत तुम्हाला दिसत नाही, पण ती दृश्यमान होते ती काही जी सगुण उपकरणं म्हणजे जी दिसणारी उपकरणं आहे त्या उपकरणांच्या माध्यमातून. जसं बल्ब आहे, त्या बल्बमध्ये ती विद्युत येते आणि ज्यावेळी तो बल्ब लागतो, प्रकाशित होतो, त्यावेळी आपल्याला कळतं की यामध्ये विद्युत आहे. पण मुळात जर विद्युत पाहायची म्हटले, विद्युत तिची शक्ती किती आहे, किती ताकद आहे, ती ऊर्जा काय आहे, ही जर अनुभवण्याचा आपण प्रयत्न केला तर तिचं ते विराट स्वरूप आहे ते तुम्हाला कशात तरी कन्व्हर्ट करावं लागतं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ती विद्युत कुठल्या तरी उपकरणाच्या माध्यमातून बघू शकता. जसं जिथे मूळ विद्युत निर्मिती झाली आहे, जलामध्ये विद्युत आहे, जलामध्ये विद्युत आहे तसं ती सर्वत्र विराजमान असलेलं शिवतत्व आहे. मग त्याच्यावरती आपण प्रक्रिया करतो, प्रक्रिया करून त्या ठिकाणी विद्युत निर्मिती केल्या जाते, अर्थात त्यातली ती विद्युत शक्ती वेगळी केल्या जाते. त्याचंही एक मोठं पॉवर स्टेशन असतं जिथे विद्युत निर्मिती होते. तिथून ती एका सबस्टेशनमध्ये येते आणि सबस्टेशनमधून ती डीपीवरती जाते. डीपीमधून ती आपल्या घरामध्ये लावलेलं जे मीटर असते त्या मीटरमध्ये घ्यावी लागते आणि मीटरमधून मग घरामध्ये जी आपण पंखा, बल्ब लावतो, फ्रीज, टी व्ही आदी जी उपकरणं आहे त्या उपकरणांमध्ये आपण ती विद्युत पुरवतो आणि त्याला एक बटन दिलं जाते, कळ दिला जाते आणि ज्यावेळी ती आपण सुरू करतो त्यावेळी मग त्यामध्ये ते विद्युत येते आणि ती वस्तू प्रकाशित करते किंवा ती वस्तू सुरू करते. तसं ती विद्युत आपल्याला तशी दिसते का? ती आहे, पण ती दिसते का? ती कुठलं तरी उपकरण लावल्याशिवाय दिसत नाही. त्याचप्रमाणे शिवतत्व सर्वत्र व्याप्त आहे आणि त्या तत्वाची व्याप्ती काय किंवा ते तत्व काय हे अनुभवण्यासाठी मग ही नानाविध प्रकारची स्वरूप भगवंतानी त्या शिवतत्वानी सगुण साकार स्वरूप धारण केली आहेत. अशा प्रकारे मुळात असलेलं हे शिवतत्व, शिव म्हणजे ज्ञान, परिपूर्ण ज्ञान. शिव अर्थात ज्याला कुठलाही गुण, अवगुण किंवा काहीही स्पर्श करू शकत नाही असं शुद्ध स्वरूप, जिथे रज, सत्व आणि तम ही 3 गुणही नाहीत, यांच्याही पलीकडचं दिव्य सत्वमय ज्या ठिकाणी जे स्वरूप आहे त्याला शिवतत्व असं म्हणतात. त्या शिवतत्वाने ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पत्तीचं कार्य दिलं, भगवान नारायणांना या ठिकाणी सृष्टी चालवण्याचं कार्य दिलं आणि मग त्याच शिवतत्वाने सगुण साकार रूप रुद्र स्वरूप धारण केलं. ज्यांनी पुढे महादेव ज्यांना आपण म्हणतो, विविध स्वरूपामध्ये विविध नावाने त्यांच्या कार्यानुसार आपण त्यांना विविध अशी नावं दिलीत.
मग भगवंताचं ते सगुण साकार स्वरूप, ते रुद्र स्वरूप, ते महादेव स्वरूप शिवतत्वाशी संबंधित जोडलं जातं. मग शिवस्वरूपाची किंवा जे त्यांचं सगुण रूप किंवा लिंग स्वरूप प्रगट झालं, एक तर लिंग स्वरूप आहे आणि दुसरं मूर्ती स्वरूप आहे. आणि जास्तीत जास्त आपण शिवतत्वाची ही लिंग स्वरूपामध्येच पूजा करतो. आणि जे भगवंताचं सगुण साकार स्वरूप आहे, ज्याला आपण शंकर असं म्हणतो, महादेव असं म्हणतो, महेश्वर असं म्हणतो, त्या भगवंताचं आपण मूर्ती स्वरूपामध्ये आपण पूजन करतो. शिवतत्वाची पूजा ही शिवलिंगामध्ये केल्या जाते. मग शिवलिंगाचं प्रागट्य कसं झालं, तर फार सुंदर कथाभाग येतो की ज्यावेळी ब्रह्मदेव आणि नारायणाची उत्पत्ती झाली, अर्थात ब्रह्मदेव आणि नारायण ज्यावेळी प्रगट झालेत, त्यावेळी ब्रह्मदेवाची भगवंताच्या म्हणजे नारायणाच्या नाभिकमलातून उत्पत्ती झाली. त्या नाभिकमलामध्ये ज्यावेळी ब्रह्मदेव उत्पन्न झालेत, प्रगट झालेत, त्यावेळी त्यांनी सर्वत्र पाहिलं तर सर्व सृष्टी ही त्यांना, सृष्टीमध्ये त्यांच्या व्यतिरिक्त त्यांना कोणी दिसलं नाही. म्हणून माझा निर्माणकर्ता कोण म्हणून त्यांनी त्या कमलाचा विचार केला आणि कमलाच्या त्या देठामध्ये प्रवेश केला आणि माझा निर्माणकर्ता कोण म्हणून त्या देठामधून ते अनंत कालपर्यंत त्यांनी प्रवास केला, परंतु त्यांच्या लक्षात कोणी आलं नाही. पुन्हा त्यांनी प्रयत्न केला, त्यावेळी भगवान नारायणाचं त्यांना दर्शन झालं आणि मग नारायणामध्ये आणि ब्रह्मदेवांमध्ये एक स्पर्धाभाव निर्माण झाला की कोण मोठा. मी पहिले आलोय असं ब्रह्मदेव म्हणतात, नारायण म्हणतात नाही मी पहिले आलो आहे. मग कोण श्रेष्ठ असा त्या दोघांमध्ये विचार निर्णय होत नव्हता. आणि मग त्यावेळी त्या दोघांच्याही मध्ये एक ज्योतिर्स्तंभ प्रगट झाला. ज्या ठिकाणी तो ज्योतिर्स्तंभ प्रगट झाला त्या क्षेत्राला अरुणाचल क्षेत्र असं म्हटलं जातं. आणि मग त्या ठिकाणी तो ज्योतिर्स्तंभ इतका दिव्य, इतका प्रकाशपुंज आणि एवढा विराट होता की त्या ज्योतिर्स्तंभाचा आद्य आणि अंत लक्षात येत नव्हता. आणि त्या ज्योतिर्स्तंभातून सगळ्यात पहिले जी वाणी प्रगट झाली, अर्थात जो ब्रह्मनाद शब्दनाद प्रगट झाला, तो नाद म्हणजे ओंकार होता. म्हणून ओंकाराला प्रणव असं म्हटलं जातं. या ओंकाराला सृष्टीचं आद्य बीज म्हटलं जातं. आणि या ओंकारापासूनच सर्व शब्द ब्रह्माची अर्थात शब्दांची निर्मिती झाली आहे, सर्व मंत्रांची निर्मिती झालेली आहे असं म्हटलं जातं. म्हणून ओंकार हे शब्दब्रह्म आहे. ओंकार हे निर्गुण शब्दब्रह्म सांगितलं जातं, त्याला प्रणव वाच्य असं म्हणतात. या ओंकारामध्ये अकार, उकार आणि मकार, नाद आणि बिंदू अशी तत्व विराजमान आहे. अकार, उकार आणि मकार म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. नाद म्हणजे जे अर्धमात्रा असते आणि मध्ये बिंदू असतो, त्याला नाद आणि बिंदू असं म्हणतात. तेच पराप्रकृती माहेश्वरी जगदंबेचं स्वरूप मानलेलं आहे. या ओंकाराचं प्रागट्य झालं आणि त्या ज्योतिर्मय स्तंभातून वाणी निघाली की तुम्ही दोघंही या ठिकाणी वादविवाद करू नका, तुमच्या दोघांच्याही निर्मितीला कारण मी आहे. मग पुन्हा त्यांनी विचार केला की ठीक आहे, आमच्या निर्मितीला कारण तुम्ही आहात आणि म्हणून आम्ही तुम्हाला प्रणाम करतो, पण आमच्या दोघांमधला हा वाद मिटवण्यासाठी तुम्ही याचा निर्णय द्या की कोण श्रेष्ठ आहे किंवा कोण पहिले आला आहे. त्यावेळी भगवंतांनी सांगितलं की तुम्ही या ज्योतिर्मय जो हा स्तंभ आहे, एका जणांनी याचा आदी शोधायचा आणि एका जणांनी याचा अंत शोधायचा. दोघंही जण निघाले, नारायण निघाले अंत शोधायला, ब्रह्मदेव निघाले ऊर्ध्व दिशेला आदी शोधायला. कितीतरी काळपर्यंत भ्रमण केलं, पण त्यांना त्या ज्योतिर्मय स्तंभाची सुरुवातही दिसली नाही आणि शेवटही दिसला नाही. परंतु त्याच वेळी ब्रह्मदेवाने असा विचार केला की आपलं श्रेष्ठत्व प्रतिपादन करण्यासाठी, प्रस्थापित करण्यासाठी आपण या ठिकाणी सांगावं की मला या ज्योतिर्लिंगाचा आदी दिसला. त्यावेळी साक्ष काय, तर असं म्हणतात की त्यावेळी केतकीचं पुष्प होतं आणि त्या केतकी पुष्पाला, त्या केवड्याच्या पुष्पाला ब्रह्मदेवाने साक्षी म्हणून तिथे आणलं
आणि ज्या ठिकाणाहून ब्रह्मदेव आणि नारायणाने आपला प्रवास सुरू केला होता, पुन्हा ते त्या ठिकाणी आलेत. नारायणाने मात्र आपले हात जोडून प्रार्थना केली की हे प्रभू, मी आपला आदी अंत काहीही जाणण्यास खरं तर सामर्थ्यवान नाही. मी आपला आदी अंत जाणू शकलो नाही, म्हणून मी आपल्याला सर्वस्वी शरण आलो आहे. मात्र ब्रह्मदेवाने सांगितलं, मी मात्र याचा जो सुरुवातीचं टोक आहे ते मी शोधलं आहे. साक्ष म्हणून काय, तर ते केवड्याचं पुष्प आणलं आणि म्हणून परात्पर परब्रह्म त्या ज्योतिर्मय स्वरूपाने ब्रह्मदेवाला श्राप दिला की तुम्ही अपूज्य व्हाल. का? कारण तुम्ही खोटं बोललात, असत्य भाषण केलं आणि या केवड्याच्या पुष्पाने सुद्धा खोटी साक्ष दिली. म्हणून मी या केतकी पुष्पाला सुद्धा माझ्या पूजेमध्ये अपूज्य मानतो, अर्थात माझ्या पूजेमध्ये याचा स्वीकार होणार नाही आणि म्हणून केवड्याचं पुष्प हे भगवान शिवांना अर्पण केल्या जात नाही. मग त्यावेळी दोघांनीही त्या ज्योतिर्मय स्तंभाला ते शरण गेले आणि विनंती केली की हे प्रभू, आपण सर्व आद्य आहात आणि सर्व जगत ब्रह्मांड निर्मितीचे कारण आहात. म्हणून आमची इच्छा आहे की प्रभू, आम्ही आपली पूजा करावी, परंतु आपण ज्या ज्योतिर्मय स्वरूपामध्ये आहात त्या अवस्थेत आपली पूजा करणे शक्य नाही. म्हणून आपण असे स्वरूप धारण करा ज्या योगे आम्हाला आपली पूजा करता येईल. आणि त्यावेळी भगवंतांनी लिंग स्वरूप धारण केलं आणि त्यामध्ये संपूर्ण ज्योतीने विराजमान झाले. त्यालाच आपण ज्योतिर्लिंग असं म्हणतो. आणि तेव्हापासून शिवतत्वाच्या लिंगाची पूजा सुरू झाली. त्याही वेळी भगवंत पंचस्वरूपाने त्या ठिकाणी विराजमान झाले. म्हणजे चारही दिशेला 4 मुख आणि ऊर्ध्व दिशेला 1 मुख, ईशानादी अशी ती पंचमुख भगवंताची मानल्या जातात. आणि मग त्या स्वरूपाचं, भगवान शिवजींचं त्या लिंग स्वरूपाचं प्रभू नारायणांनी आणि ब्रह्मदेवानी पूजन केलं, यथासांग पूजन केलं आणि त्या दिवशीपासून या पृथ्वी तलावरती लिंगाचं प्रागट्य झालं. म्हणून शिवलिंग हे निर्गुण निराकार स्वरूप मानलं जातं. त्यानंतर या त्रिभुवनामध्ये 3ही लोकातली जी रहिवासी आहेत, अर्थात स्वर्ग लोकामध्ये देवतांचा निवास आहे, मृत्यू लोकावरती मानव जातीचा निवास आहे आणि पाताळ लोकामध्ये राक्षसांचा, दैत्यांचा निवास आहे. पण तिघांनाही, कारण भगवान शिव हे सर्व पूज्य आहेत, तिथे त्यांच्याशी कोणाचंही वैर नाही. राक्षस, भूत, प्रेत, गण, गंधर्व, किन्नर, यक्ष, मनुष्य, देवता सर्व त्यांचं पूजन करतात. आणि म्हणून 3ही ठिकाणी भगवंताची तारकेश्वर, महाकालेश्वर आणि हटकेश्वर अशा स्वरूपामध्ये स्थापना झाली आणि 3ही ठिकाणच्या सर्व लोकांना त्यांचं पूजन करता यावं यासाठी अशा प्रकारे शिवलिंगाचं प्रागट्य झालं. त्या शिवलिंगातूनच मग पुढे 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना झाली, जी या भारतभूमीला पवित्र करतात आणि पृथ्वी तलावरती भगवंताच्या पवित्र पूजनाचा, म्हणजे भगवंताच्या त्या पवित्र दिव्य तेजाचा, ऊर्जेचा सर्व भाविकांना लाभ घेता येतो. त्या 12 ज्योतिर्लिंगाची कथासुद्धा आपण पुढे बघणार आहोत. आज मात्र आपण शिवलिंगाचं प्रागट्य बघितलं. शिवलिंगामध्ये वरती लिंग असतं आणि खाली शाडुंखा असते. ती खऱ्या अर्थाने समोरच्या बाजूनी गोलाकार आणि उतरत्या बाजूने अशी निमुळती होत जाते. तर खऱ्या अर्थाने ती जी शाडुंका आहे, ती शाडुंका म्हणजे भगवती पराप्रकृती परमेश्वरी जगदंबेचं, आदिशक्तीचं स्वरूप मानलं जातं. आणि त्या आदिशक्तीने भगवंताला सगुण साकार केला आहे, अर्थात तिने प्रकृतीने त्या शिवतत्वाला धारण केलं आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या प्रकृतीवरती, अर्थात त्या शाडुंकेवरती मग ते शिवलिंग स्थापित केलं जातं. केवळ शिवलिंगाची शाडुंका नसेल आणि केवळ शिवलिंग असेल तर त्याची पूजा ही पूर्ण पूजा मानल्या जात नाही. म्हणून शाडुंके विरहित लिंगाचं पूजन करू नये. म्हणून शाडुंकेसहितच लिंगाचं पूजन करावं. त्या लिंगावरती भगवंताचं प्रिय असलेलं आभूषण सर्प आहे, नाग आहे, म्हणून नागाची स्थापना असावी. त्याच शाडुंकेच्या म्हणजे वाम भागाला, शिवलिंगाच्या वाम भागाला पार्वती मातेचं स्थान मानलं जातं आणि म्हणून त्या ठिकाणी पार्वती मातेचं पूजन केलं जातं. म्हणून शिवशक्तीचं ऐक्य स्वरूप असलेलं हे शिवलिंग आहे. म्हणून विना शाडुंकेचं लिंगाचं पूजन होऊ शकत नाही. अशा प्रकारे शिवलिंगाची स्थापना आपण करतो. मंदिरामध्ये भव्यतम अशा शिवलिंगाची स्थापना केल्या जाते. सर्वश्रेष्ठ शिवलिंग कुठलं, तर जे पूर्वाभिमुख स्थापन केलेलं असेल ते शिवलिंग सर्वश्रेष्ठ मानलं जातं.
भगवंताचं पूजन कसं करावं तर शिवलिंगाच्या समोर अगदी समोर नंदीची स्थापना केली असते. नंदीच्या दोन्हीही शिंगांतून जर आपण आपली दोन्हीही बोटं जर तिथे लावलीत, दोन्ही शिंगांना जर टेकवली तर त्या माध्यमात त्या दोन्ही शिंगांच्या मधून शिवलिंगाचं दर्शन झालं पाहिजे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी नंदीची स्थापना केल्या जाते. आणि शिवलिंगाचं पूजन करत असताना हे अगदी शिवलिंगाच्या समोर न बसता उत्तराभिमुख होऊन शिवलिंगाचं पूजन केलं पाहिजे. कारण अगदी समक्ष जर आपण बसलो तर नंदीच्या आणि भगवान शिवजींच्या मध्ये आपण येतो आणि भगवंताचा तो मार्ग अवरुद्ध केल्यासारखा होतो. म्हणून दक्षिण बाजूला बसावं, उत्तराभिमुख होऊन भगवान शिवजींचं पूजन आपण केलं पाहिजे. भगवान शिवजींचं पूजन कशाप्रकारे करावं, शिवपूजनामध्ये कुठल्या कुठल्या साहित्यांची त्या ठिकाणी आवश्यकता असते किंवा काय काय भगवान शिवजींना प्रिय आणि ते अर्पण केलं जातं, ते अर्पण केल्याने काय प्रसन्नता प्राप्त होते किंवा काय फलप्राप्ती होते, हा शिवलिंग पूजेचा प्रकार आपण पुढे बघणार आहोत. अशा प्रकारे या भूतलावरती शिवलिंगाची स्थापना झाली, शिवलिंगाचं पूजन केलं जातं आणि सोमवार हा भगवान शिवजींचा वार मानला जातो. म्हणून या दिवशी सर्वच जण शिवजींचं पूजन करतात, बिल्वार्चन करतात. नानाविध प्रकारे दुधादी वस्तूंनी, पदार्थांनी आपण त्यांचा अभिषेक आदी करतो. तर अशा प्रकारे शिवसाधना आपल्या जीवनामध्ये घडते. शिवसाधना अर्थात आपल्या मूल स्वरूपाचीही उपासना आहे असं म्हणून आपण शिव उपासना केली पाहिजे. कारण आपल्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी विराजमान असलेली जी आत्मज्योत आहे ती आत्मज्योत शिवलिंगाकारच आहे. आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा शक्ती निर्माण झाली आहे किंवा जी ऊर्जा शक्ती नेहमीकरता स्थापित असते ती सुद्धा लिंगाकार स्थापित असते. आणि म्हणून शिवलिंग अर्थात शिवतत्व हे आपलं मूल स्वरूप आहे आणि त्या मूल स्वरूपाची केलेली उपासना ही आपल्याला मूल स्वरूपापर्यंत घेऊन जाते. खऱ्या अर्थाने जीवरूप ही जी जडत आहे, ज्यामुळे आपण बंधनामध्ये आलेलो आहोत, या बंधनाचा फास तोडण्यासाठी आणि आपल्या मूल मुक्त स्वरूपाला जर प्राप्त करायचं असेल तर ते आपलं मूळ स्वरूप म्हणजे शिवस्वरूप आहे. त्या आत्मतत्वाचं आपण निरंतर स्मरण केलं पाहिजे, त्या आत्मतत्वाचं चिंतन केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. म्हणून आपल्याच ठिकाणी विराजमान असलेलं जे आत्मतत्व आहे तेच आपल्या ठिकाणी असलेलं लिंग स्वरूप आहे, शिवलिंग आहे. म्हणून आपल्या त्या आत्मस्वरूपाचं ध्यान करत करत जीवापासून शिवत्वापर्यंत जाण्याची ही यात्रा म्हणजे शिव उपासना साधना आहे. सद्गुरू कृपेच्या माध्यमातून जी साधना आपल्याला मिळाली ती साधना जीवाला शिव करून सोडते, अर्थात त्याच्या मूळ स्वरूपाशी त्याचं तादात्म्य साधते. अशा प्रकारे शिवतत्वाशी आपण एकाकार होऊया आणि त्यासाठी अखंड शिवभजन करूया, शिवस्मरण करूया आणि आजचं हे चर्चासत्र याच ठिकाणी थांबवूया. ओम नमः शिवाय.